नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे 16 जून 2025। मित्रांनो, आज 15 ते 20 जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। या ठिकाणी 20 जिल्ह्यामध्ये आपल्याला अतिमुसळधार ते ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळणार आहे। आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये, या ठिकाणी गावांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला विनंती मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राइब करत नाही, त्यामुळे आत्ताच आपल्या डिजिटल शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। तुमच्या भागात काल पाऊस झाला असेल तर आपल्या कमेंटमध्ये नक्की कळवा। तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय ते देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर मित्रांनो, आज आहे 16 जून 2025। आज जर या ठिकाणी आपण दुपारनंतर जर पाहिलं तर स्क्रीनवरती बघू शकता, या ठिकाणी सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे या जिल्ह्यांमध्ये अक्षरशः रेड अलर्ट पाहायला मिळतोय। ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळतोय। पुणे, सासवड या ठिकाणी, राहू, चाकण, मंचर, कामशेत, लवासा या ठिकाणी, वाई, लोणंद, फलटण, बारामती या भागामध्ये मित्रांनो आपल्याला रेड अलर्ट पाहायला मिळतोय। मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी आपल्याला दुपारनंतर पाहायला मिळतोय मित्रांनो। तसेच सातारा जिल्ह्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर पावसाची शक्यता पाहायला मिळते। कराड, वडूज, विटा, कोल्हापूर, इस्लामपूर या भागामध्ये देखील ढगफुटी सदृश पाऊस हा दुपारनंतर पाहायला मिळणार आहे। तसेच कोकणपट्टीमध्ये मित्रांनो रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, कल्याण, डोंबिवली, ठाणे, पालघर, मुंबई या संपूर्ण कोकणपट्टीच्या भागामध्ये या जिल्ह्यांमध्ये आपल्याला आज दिवसभर पावसाची संततधार ही पाहायला मिळते मित्रांनो। तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये देखील आपण बघू शकता स्क्रीनवरती या ठिकाणी रेड अलर्ट पाहायला मिळतो। या ठिकाणी सुद्धा ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळणार आहे। नाशिक, वणी, निफाड, सिन्नर, इगतपुरी, त्र्यंबक या ठिकाणी, मनमाड, येवला या भागामध्ये, मालेगाव, सटाणा या ठिकाणी सुद्धा आपल्याला मित्रांनो ढगफुटी सदृश पाऊस आज आपल्याला दुपारनंतर पाहायला मिळतोय। तसेच या ठिकाणी नंदुरबार, धुळे जिल्ह्यामध्ये देखील जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही दुपारनंतर पाहायला मिळत आहे मित्रांनो। एकंदरीत जर मित्रांनो या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र, कोकणपट्टीचा विचार केला तर या दोन्ही भागामध्ये आपल्याला पावसाची संततधार पाहायला मिळते। तसेच या ठिकाणी उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रामध्ये देखील पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे। तसेच या ठिकाणी मराठवाड्याचा जर विचार केला तर मराठवाड्यामध्ये देखील कालच्या तुलनेत या ठिकाणी आजपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय। बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना या संपूर्ण मराठवाड्याच्या 8ही जिल्ह्यामध्ये भाग बदलत आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते। स्क्रीनवरती बघू शकता बीड, माजलगाव, परळी, केज या ठिकाणी, तुळजापूर, धाराशिव, तसेच भूम, परांडा, वाशी, कळंब या तालुक्यांमध्ये आपला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तसेच मित्रांनो या ठिकाणी अहमदपूर, उदगीर, लातूर या भागामध्ये देखील जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते। औसा, निलंगा या ठिकाणी सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तसेच मित्रांनो नांदेड जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे। तसेच हिंगोली, जालना या भागामध्ये देखील ढगफुटी सदृश काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतोय। एकंदरीत जर मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्याच्या 8ही जिल्ह्यामध्ये भाग बदलत आज आपल्याला दुपारनंतर व रात्री जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळत आहे। तसेच विदर्भामध्ये जर पाहिलं तर मित्रांनो विदर्भामध्ये आज आपल्या रात्रीच्या टायमिंग मध्ये आपण बघू शकता स्क्रीनवरती यवतमाळ, वाशिम, अमरावती, अकोला, बुलढाणा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यांमध्ये देखील भाग बदलत जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो। यवतमाळ, वाशिम जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस हा पाहायला मिळणार आहे। तसेच अमरावती, अकोला, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तर मित्रांनो वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या ठिकाणी सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते। कालच्या तुलनेत मित्रांनो या ठिकाणी विदर्भामध्ये देखील आजपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर हा वाढताना पाहायला मिळतोय। एकंदरीत जर मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर आज या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र, कोकणपट्टी व मराठवाड्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस हा भाग बदलत पाहायला मिळणार आहे। तसेच नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला भाग बदलत जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। मराठवाड्यामध्ये देखील ढगफुटी सदृश पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळतोय। विदर्भामध्ये देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे। हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात। आपण आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद।